नमस्कार, मी राजेंद्र हुंजे. उपेक्षितांचा महाराष्ट्र या कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं स्वागत. लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या प्रत्येक मतदारसंघामध्ये मी फिरलो. महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकांपर्यंत खरंच विकास पोहोचला आहे. महाराष्ट्र 55 वर्षांचा झाला आहे, पण या 55 वर्षाच्या महाराष्ट्राच्या वाटचालीत या सत्ताकारण्यांनी, राजकारण्यांनी खरंच विकासाची गंगा त्या माणसापर्यंत नेऊन पोहोचवली आहे? उत्तर नाही असं येतं. गारपिटीने नुकत्याच शेतीचं मोठं नुकसान केलं. संत्रा उत्पादक शेतकरी असेल, मोसंबी उत्पादक असेल, द्राक्ष उत्पादक असेल किंवा कुठलाही पद्धतीने पीक उत्पादन घेणारा शेतकरी असेल, यात पुरता पिसला गेला. मला सांगा की इतकं सगळं नुकसान झालंय, काय मागण्या सरकारकडनं तुमच्या? मग आपल्याला मदत हवी. हे समजा आता लोक जे खर्च झाला पाण्याचा, याचा 2 लाख रुपये, मी मागच्या वेळेस बी 2 लाख रुपये खर्च केला पाण्याला, त्यावेळेस बी 1-1.5 लाखात पाणी घेतलं. हे गारपिटीनं सगळं पूर्णच गळून गेला ते माल. मदत म्हणून सरकारकडनं मिळावं अशी अपेक्षा तुम्ही करताय, तुमची काय नेमकी अपेक्षा आहे? मला असं वाटतं की बळीराजा हा चहूबाजूनी संकटात सापडलेला आहे. त्याचं आर्थिक गणित सगळं बिघडलेलं आहे. सावकाराकडून, खाजगी सावकाराकडून बँक तर त्याला काही पैसे देत नाही की तो खाजगी सावकाराकडून पैसे आणून कसं तरी तो पिकाची जोपासना करत असतो. आणि अशा आर्थिक संकटातून त्याला वाचवण्यासाठी सरकारने काहीतरी मदत करावी अशी आज माझी अपेक्षा आहे. आम्हाला वाटतं यांनी गारपिटीची जी नुकसान झाली ही 50% बी जादा आहे, 60-70% जादा ही त्यानं देण्यात यावं आम्हाला. ते 40% बी कमी लावून राहिली ती, म्हणजे काहीच भेटणार नाही 40% म्हणलं. पण प्रत्यक्षात कोणतीही योजना शेतकऱ्यासाठी अंमलात येत नाही. आता हे गारपीटग्रस्त आता शेतकरी झालाय, त्याला मदत हवी, पण ती बी काही पोहोचत नाही शेतकऱ्यापर्यंत. काकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा असं महाराष्ट्राचं वर्णन कवींनी केलं आहे. महाराष्ट्रातला हा कणखरपणा आज खरंच उरलाय का? महाराष्ट्रातला कष्टकरी वर्ग असेल, कामगार वर्ग असेल, यांच्या वाटेला आलेलं उपेक्षेचं जगणं हे कशामुळं आलं? विकासाची गंगा खरंच त्यांच्यापर्यंत पोहोचली आहे का? याचं उत्तर नाही असं येतं. ऐकूयात याची कारणं त्यांच्याच शब्दात. कृषी उत्पन्न बाजार समितीतल्या अमरावतीमधल्या ह्या धान्याच्या राशी आपण बघतोय, पण प्रत्यक्षात शेतकरी मतदार म्हणून हे धान्य पिकवणाऱ्या शेतकऱ्याच्या पदरात खरंच काही पैसे पडतात का? केंद्र सरकारनं अन्न सुरक्षा योजना लागू केली, त्याचे किती फायदे मिळत आहेत? आणि गारपीट झाल्यानंतर या शेतीतला फटका सहन करावा लागलेल्या शेतकऱ्याला त्या हरभऱ्याची अवस्था ही साधारणतः अशी झालेली आहे. त्यामुळे शेतकऱ्याला पैसे पदरात किती पडणार, व्यापारी त्याकडनं किती रुपयात विकत घेणार, आणि प्रत्यक्ष आपला दिवसभर घाम गाळून शेतात काम केलेल्या शेतकऱ्याच्या पदरात काय पडणार? या कृषी उत्पन्न बाजार समितीत जमलेल्या आपला माल विकण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांना नेमकं काय वाटतंय आपण विचारूया. दादा, मला सांगा की काय नेमकं तुमची म्हणणं आहे? माझं म्हणणं असं आहे का, जे शासनाचं जे धोरण आहे, सगळ्यात पहिले शासनानं धोरण बदलायला पाहिजे. शासनाजवळ अन्न सुरक्षा, सरकारजवळ 2 रुपये किलोचं अनाज घ्यायला पैसे आहे फुकट वाटासाठी, आणि शासनाला कास्तकाराचा माल खरेदी करायसाठी पैसे नाही आहे. जे आधारभूत किंमत देऊन राहिले शासन, समजा हरभऱ्याचा हमी भाव आहे तो नाही द्यायला तयार आहे, तुरीचा हमी भाव द्यायला तयार नाही आहे सरकार. फक्त एक दिवस बोंबलते सरकार, आम्ही खरेदी करू. बंद्या कास्तकाराचा माल कोण्या घेतला का शासनानं दाखवा मध्ये. माल घेतला का शासनाने, हा खरा मुद्दा आहे. आपण विचारूया, गहू असेल, हरभरा असेल किंवा अजून कुठला धान असेल, त्याला तुम्हाला खर्च किती होतो आणि इथं आणल्यानंतर पदरात किती पडतो? तर यावर्षी तर गारपिटीने काही सातत पदरात नाही पडलं नाही. 1200-1300 रुपये चना मागत आहे, 1200 रुपये गहू मागत आहे, म्हणजे फार घाट्यात आहे. असा व्यवसाय कोणता आहे? सांगा की एक कास्तकार म्हणून तुम्ही इथं सगळा हा माल विकताना बघताय, काय करायला पाहिजे सरकारनं? अन्न सुरक्षेच्या नावाखाली नाटक केलं ठीक आहे, पण प्रत्यक्षात कास्तकाराच्या पदरात काय पडलं पाहिजे? इथपर्यंत शेतकरी जेव्हा माल घेऊन येतात, हे रोया हरणापासून वाचून माल इथपर्यंत आणतात. म्हणजे एकीकडे आसमानी संकट आणि दुसरीकडे सुलतानी संकट. गेल्या हंगामात जी आता आम्ही जो माल जमा करून आलो इथपर्यंत, हा माल काही असाच इथं जमा झाला नाही. गारपिटीनं पहिल्यांदा जोडलं. या गारपिटीत आम्ही लेकरं बाहेर उघड्या नागड्यावर ठेवून वावरात त्याची रखवाली करून, म्हणजे झाकझूक करून हा माल इथपर्यंत आणायचो. अन्न सुरक्षेच्या नावाखाली ही जी आहे ही शेतकऱ्याची क्रूर थट्टा आहे. आणि मुख्यमंत्री बसल्या ठिकाणाहून पत्र लिहितात, सांत्वनाचं पत्र असते ते, शेतकऱ्यांना आत्महत्या करू नका, ह्या पत्रानं भागणार आहे. ही धोरणं जोपर्यंत सरकार बदलणार नाही, या
आम्ही धोरणाचे बळी आहोत. इथं असणारे ज्या ज्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरती राग दिसतो, हा राग फक्त धोरणावरती आहे. शेतकऱ्याची धोरणं, शेतकऱ्याचं धोरण म्हणजे सरकारचं मरण हेच आहे. आणि इथून जाणारा शेतकरी जो आहे, हे यांचं वर्षभराचं आर्थिक बजेट आहे. हे इथून घरी म्हणजे आमच्या सहित सगळे लोक जे घरी जाणार आहोत आम्ही, आमच्यासोबत काहीतरी घरून आणणारा किराणाची लिस्ट आहे, पोलीसचं लग्न आहे, कोणाचा हुंडा देणं आहे, या सगळ्या याचं बजेट घेऊन आम्ही घरून इथपर्यंत आलो. आणि इथं जर असं कंबरला मोडला जात असेल, आम्हाला जी अपेक्षा घेऊन आलो 2800 रुपयांनी चना झाला पाहिजे, तो जर चना 1300 रुपयात जात असेल तर आम्ही म्हणजे कसं जगावं, आम्ही जगावं की मरावं, हा आमच्यासमोर प्रश्न आहे. अहमदनगरमधल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आता आहोत. माथाडी कामगार जे हमाल आहेत, रोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्यांना राबावं लागतं. यांची नेमकी काय समस्या आहे आपण त्यांना विचारूया. मामा, मला सांगा, तुमचं काय अडचण तुम्हाला इथे काम करताना काय नाही? अडचण आम्हाला कोणती नाही, पण आम्हाला समजा आता ही 50 किलोची जी पॅकिंग झाली होती, ही अजून 50 काय क्रेट येत नाही, पहिला मुद्दा. दुसरी गोष्ट, या अशी उन्हातानाची खूप जास्त कामं करावं लागतात, अशा अडचणी होतात. आणि आमची वयोवृद्ध जरी झालो, आता मी जवळजवळ 35 वर्ष हमाली करतोय. आम्ही दिवसभर काम करून आम्हाला 100-150 रुपये भेटतात. मंत्र्याला महिन्याला समजा आमदाराला 80,000 रुपये पेमेंट आहे आमच्या माहितीनुसार. आता जास्त असू शकतं. नोकरदारांना 7वं वेतन आहे, 6वं वेतन आहे, पुढं 8वं वेतन लागू व्हायचं. कामगारासाठी काय काम केलं तर आम्हाला दाम आहे. उद्या आम्ही सरकारी नोकर कसं आहे, जितकी तुमची सर्व्हिस होईल तितकी त्यांना पेन्शन जास्त बसते. आमचं उलट आहे, आम्ही थकलो की आम्हाला काहीच भेटत नाही, घरचे पोरं सोरं सांभाळत नाही, म्हणजे आम्हाला पैसेच भेटत नाही कुठले. आणि सरकार काय पेन्शन काय आम्हाला अजून लागू करत नाही. बीड जिल्ह्यातल्या ऊसतोडणी कामगाराबद्दल जर जाणून घ्यायचं झालं तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक साखर कारखान्यांपर्यंत जाऊन पोहोचणारी ही मंडळी आहे. 1 टन ऊस पहाटेपासून रात्री 11पर्यंत तोडल्यानंतर नवरा बायको या जोडीला मिळतात 190 रुपये. आणि तिकडे सोलापुरातला बिडी कामगार देखील याच हालापेष्टेमधनं जगतोय. आरोग्याचा प्रश्न असेल, घरकुलाचा प्रश्न असेल, किंबहुना साखर शाळा म्हणून उभ्या केलेल्या शाळा या ऊसतोडणी कामगारांच्या मुलांसाठी खरंच उपलब्ध झाल्यात का, हा प्रश्न यांच्यासोबत बोलल्यानंतर समजून येतो. उन्हातानामध्ये ऊसाच्या शेतात ऊस तोडणी करून मोळ्या बांधून ट्रॅक्टर ट्रक भरून तो कारखान्यापर्यंत पोहोचवायचा. आणि दिवस रात्र त्या कामांना कुठलीही वेळ नसते, अशा वेळात सगळं काम करायचं. आणि आपला मोबदला किती मिळतो यासाठी कायम भांडत राहतात. मात्र अजूनही त्यांना हव्या अशा सुविधा मिळाल्या नाहीत. मला सांगा दादा, काय तुमच्या मागण्या सरकारकडे नेमकी? काय आमच्या मुलासाठी शिक्षण वगैरे, शाळा सुविधा असं काही नाही. आणि जो आम्ही काम करतात 24 तास काम करायला लागतं. त्याच्याबद्दल आम्हाला जोडीला मोबदला फक्त 190 रुपये भेटतं. त्याच्यात आमचा उदरनिर्वाह होत नाही. किती ऊस तोडायला लागतो मग 190 मिळतात? 190 मिळण्यासाठी आम्हाला 1 टन ऊस तोडून भरून द्यायला लागतं वाहन. त्यानंतर आम्हाला 190 रुपये मिळतात. काय नाही, ऊस तोडणी कामगाराला कामगार शाळा म्हणतात, साखर शाळा म्हणतात. साखर शाळा कुठं एवढ्या अंमलात नाहीत, काही नाही. ती लहान लहान मुलं घेऊन होत नाही सर, त्यांना फडातच आणावं लागते. साखर शाळा नाही, काही नाही. 190 रुपये मध्ये परवडत नाही आम्हाला. 1 टनभर ऊस आम्हाला संध्याकाळी 11 वाजतात, सकाळी 4 वाजल्यापासून पाठ. तर काय होतंय, नुसतं शासन देऊ घेऊ करतंय. त्याच्यामुळे ते अंमलात तर काहीच नाही अजून. मग माथाडी कामगारामध्ये जर समावेश केला तर उदरनिर्वाह अजून भागल थोडा जास्त मध्ये, असं भागू शकत नाही. काय करावं, ऊस तोडावं लागतं. दरवर्षी शेत नाही, घरी लेकरं घेऊन यावं लागतं. घरी लेकरं कुणापाशी ठेवत, घरी सांभाळायला त्यांना कुणी नाही. उन्हातानाचं काम करावं लागतं. आमच्या बरोबर लेकरं पण उन्हात राहतात. आणि तेवढ्यावर आमचं 190 वर आमचं पण पोट भागत नाही. सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये जवळपास 70,000 विडी कामगार आहेत. हे सगळेच मतदार आहेत. मात्र यांच्या समस्या अजूनही जैसे थे आहेत. यांच्या घरकुलाचा प्रश्न असेल, तोही आज म्हणावासा मार्गी लागलेला नाही. किंबहुना यांच्या आरोग्याच्या प्रश्नासंदर्भात देखील काही गोष्टी अजूनही कागदावरतीच आहेत. मला सांगा, बिडी कामगार म्हणून तुम्ही इथं काम करताना, आता बिडी तुम्ही वळताय, तंबाखू सोबत आहे, काय नेमके प्रश्न तुम्हाला सतावत आहेत? बिडी कामगाराला हे तंबाखूमुळे खूप आजारीपणा येतं नाही असं नाही. आता सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पहिला 5 पैसे दिले तर समजा उपचार करून निघत होतं. आता 10 रुपये केस पेपर काढून सारखं जे काय तपास करायचं असेल तर प्रत्येकाला फी भरावं लागतंय.
म्हणजे बिडी कामगार इतके म्हणजे संकटामध्ये सापडलेलं आहे. आता बिडी कामगारांची अशी अवस्था झालेली आहे का जगणं का मरणं हे समोर प्रश्न आलेला आहे. राखेल 3 लिटर देतो म्हणलं 1 लिटर द्यावं लागले. हा सरकार म्हणतं अन्न सुरक्षा केली, रेशन दुकानात काय मिळतंय? काय मिळतंय आता माणसाला 5 किलो तांदूळ मिळाला, गहू मिळायला लागला, तेवढंच 1 कार्डाला एवढं कमी केलंय त्यांनी. सरकार म्हणतं अन्न सुरक्षा आम्ही सर्व नागरिकांना दिली, पण प्रत्यक्षात बीड जिल्ह्यातल्या बंजारा तांड्यावर ही अन्न सुरक्षा मिळते का? आणि त्याच अन्न सुरक्षेच्या माध्यमातून दिली जाणारी रेशन कार्ड ही महिनोन महिने रेशनधारक दुकानदाराकडं राहतात आणि त्यापुढं त्याचं काय होतं याचा विचार शासनानेही करायला हवा. सरकारनं अन्न सुरक्षा जाहीर केली, त्याचा फायदा मिळतोय का? फायदा मिळतं, पण हे काय कोणाला द्यायचं कोणाला नाही. हां. काही घरातले असले तर दोघांना द्यायचं, 4 जणांना द्यायचं नाही, असं करते. मग बाकीच्याला म्हणते 8 रुपयाने घ्या, 10 रुपयाने घ्या आणि असं द्यायचं. मग ह्या किमतीमध्ये आपण बघितलं की कुणाला द्यायचं कुणाला नाही, म्हणजे उरलेलं कुठे जातं याचा विचार तुम्ही करा. काय नेमकं अडचण? रेशन कार्ड दुकानात जमा करते की तुमच्याकडे देते? त्यांच्याकडे जमा आहे सगळे. का बरं? कुणाच ठेवा आता का म्हणते मिळतंय म्हणून. आणि 4 घरात माणसं 4 जोडे आहेत, 2 जणांना मिळते, 2 जणांना मिळत नाही. जे नावं सगळ्याची असतं पण मिळत नाही, दुकानदार काय सांगते? सांगतोय ते तुमचं नावच नाही म्हणते, ते पोराचं नाव नाही, त्याला मिळत नाही, तुला एकटीला मिळत असं म्हणते. एक जणाला रेशन कार्ड किती दिवस त्याच्याकडे राहते? तिकडे देऊन घेतलंय त्याच्याकडं. दुसरं काय आम्हाला पाणी नाही, पाण्याचं तारळा लांब लांब कोस जाऊन पाणी आणायला लागलं. मंदाराच्या हापशान पाणी घेतो आम्ही. सरकार तर सांगते की तुमच्या तांड्यापर्यंत सगळं धान्य दिलंय, अनाज दिलंय, सुरक्षित धान्य आहे, सगळं मिळालंय का? सगळं काही देत नाही, काही देत नाही. काय मग 4 जणातून 2 जणांना द्यायचं, 2 जणांना द्यायचं नाही असं आहे ना. म्हणजे इतक्या माणसातून निम्या माणसाला द्यायचं, निम्या माणसाला द्यायचे नाही असं आहे ते. नागपूरमधल्या या सायकल रिक्षावाल्यांकडे जर पाहिलं तेव्हा लक्षात येतं की महाराष्ट्रातला हा वंचित घटक, महाराष्ट्रातला हा सायकल रिक्षा चालवणारा व्यक्ती किती उपेक्षेचा जीवन जगतोय. दिवसभर सायकल ओढायची, उन्हातानात काबाड कष्ट या सायकलीच्या माध्यमातून करायचे आणि दिवसाकाठी पदरात पडतात किती? तर केवळ 30 रुपये. या 30 रुपयानं आपला चरितार्थ, संसार, आपलं घर, आपला चरितार्थ चालतो. याच विवंचनेमध्ये ही व्यक्ती जगते. शासन म्हणते आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचलो. इतकंच काय तर चंद्रपूर जिल्ह्यातल्या ताडोबा अभयारण्यातल्या एका आदिवासी पाड्यावर आम्ही जाऊन पोहोचलो तेव्हा कळलं की शासनाचा रस्ता, शासनाची सुविधा, आरोग्याची योजना ही आजही त्या माणसांपर्यंत आली नाही. मग विकास कुठे आहे याचा विचार शासनाने करायचा. नागपूर शहर म्हणजे महाराष्ट्राची उपराजधानी. या शहरामध्ये वेगवेगळ्या योजना येत आहेत. असं म्हटलं जातं की आता लवकरच मिहान प्रकल्प इथं सुरू होईल, मेट्रो येईल. मात्र या शहरामध्ये प्रगत तंत्रज्ञान मात्र काही पोहोचलेलं दिसत नाही. अशा प्रकारच्या सायकल रिक्षा माणसंच माणसाला घेऊन ओढत नेतात. यांची संख्या हजारोंनी आहे. हमारे को परेशानी है, ये साइकिल रिक्शा नहीं होना हमको, इलेक्ट्रॉनिक रिक्शा चाहिए हमको और ये रिक्शे में बहुत तकलीफ है हमको. जिंदगी चालली आमची रिक्षा चालू पण आम्हाला अजून काही भेटले नाही 5 पैसे. सरकार म्हणते रेशनिंगचं सगळं जे घरात तुमच्या धान येतं सगळं है ना, अनाज येतो सगळा, तो अनाजामध्ये आम्ही भरपूर सगळी सुरक्षा तुम्हाला दिली. मिळाली का अजून? नाही, काहीच नाही भेटले. पाणी आलं आमच्या घरात, पाणी घेऊन गेलो, सारं घरात घेऊन गेलो. काही 5 पैसे नाही आहे. लोखंडेनं काही दिलं नाही आम्हाला. आम्ही फोटो दिले घरचे 3-4 लेकराचे आमचे, बायकोचे दिले, काही 5 पैसे नाही भेटले. कंट्रोल. किती वर्षापासून रिक्षा चालवतोय? मला कमसे कम 30-35 वर्ष चालून राहिले. 1 रुपया आठाण्यापासून चालून राहिलो रिक्षा. आज किती मिळतात? बाद मोठे झाले तर 30-40 रुपये बनले तर बनले, नाही तर फी नाही भेटत. विदर्भातल्या बहुतांश जिल्ह्यामध्ये शेकडो शेतकऱ्यांनी आत्तापर्यंत आत्महत्या केल्या आहेत, ते कर्जबाजारीपोटी. शासन म्हणतं वेगवेगळ्या पॅकेजच्या माध्यमातून हे सगळं कर्ज आम्ही माफ केलं आहे. पण प्रत्यक्षात जेव्हा त्या गावात आपण पोहोचतो तिथली विदारक स्थिती पाहिल्यानंतर हा शेतकरी अजूनही कर्जाच्या खाईमध्ये लोटला गेला याचं चित्र स्पष्ट दिसतं. यवतमाळ जिल्ह्यामध्ये
सर्वाधिक आत्महत्या या गावातल्या शेतकऱ्यांनी केल्या आहेत. त्यामुळे या गावातली सगळी परिस्थिती, हे गाव कसं ओसाड बनलं आहे याची स्थिती आपल्याला लक्षात येईल. इतकंच नाही, राहुल गांधी आहेत, राजनाथ सिंग आहेत, श्री श्री रविशंकर आहेत, सर्व पक्षी यांच्यासह सगळे नेते या गावाला येऊन भेटी देऊन गेले. मात्र गावाचं चित्र आहे तसंच आपल्याला आता इथं पाहायला मिळत आहे. स्टेट गव्हर्नमेंटचे सगळे मिनिस्टर येऊन गेले, पण गावात असं कोणतंच डेव्हलप नाही. गावात बारमाही सिंचनाची सोय नाही, गावात विद्युत नाही आहे, म्हणजे लाईनचा प्रॉब्लेम आहे, लोड शेडिंग भरपूर आहे. त्यामुळे इथला शेतकरी हा वेठीस आलेला आहे आणि इथल्या आत्महत्या काही केल्या बंद होत नाही आहे. यावर्षी अतिवृष्टीने सर्व खरीपचं पीक चाललं गेलं, त्यानंतर रब्बीची आशा होती आम्हाला, रब्बी पूर्ण गारपीटने घेऊन गेलेलं आहे. त्यामुळे आम्हाला जे काही आजपर्यंत सगळे आले यांच्याबद्दल आमची आशा मावळली आहे. गहू हरभरा पेरलं होतं ते एवढं खर्च लागलं ते निघालं नाही. बँकेवाले येऊन नाही का त्रास देते लोकांना, पैसे भरा. बँकेवाले कुठून भरणार आहे कास्तकार? इकडे माल नाही झाला, गारगोट्या निकाल नुकसान झालं. शिक्षित बेरोजगारचे शाळा शिकून पुढे घरी कास्तकारीच काम करते. शाळा शिकवून का कास्तकारीच काम करते, पैसे नाही भेटणार कास्तकारीला. लय लोक आले पण आम्हाला काही देऊ शकलं नाही ते ना. काय नेमके म्हणजे अडचण कशी येते इथं काम करताना? पैसे बँकवाले तुम्हाला वेळेत भरायला सांगतात, ते येऊन तगादा देतात, सरकार म्हणतं आम्ही पैसे भरलो. ते मदत खरंच आली का तुमच्यापर्यंत? काहीच नाही आले आमच्यापर्यंत मदत. आणि बँकवाले खूप त्रास देते आम्हाला. 80-90 रुपये आमच्यावर कर्ज आहे. त्या कर्जापायी आमच्या घरच्या माणसाने आत्महत्या केली. 1 लाख रुपये भेटलं होतं आम्हाला मदत. 2 मुलीचं लग्न झालं. शेवटी नाही का लेकरं 2 मुलगा आमच्या शाळा शिकत होते. एक मॅट्रिक फेल झाला, एक शिकून राहिला, बीएड करून राहिला. तिला नाही का टायपिंगले पैसे नाही, 3000 रुपये मागते 1 महिन्याचे. ते आमचा मुलगा घरी लढत राहते. सगळे जे नाही आले ते आले आमची इथं भेट देऊन गेले, पण कोणी काय मदत दिली नाही. गिरणी कामगारांमुळं आणि विविध प्रकारच्या कारागिरीमुळं महाराष्ट्राला देशाची एक मराठी भूमी म्हणून ओळखलं गेलं. पण गिरण्या बंद पडल्या, विविध कारागिरी करणारे कामगार आज आपला व्यवसाय सोडून बाजूला झाले. त्यामुळे ह्या व्यवसायाची, त्या गिरणी कामगारांची ओळख पुसली गेली. भारतातला मँचेस्टर म्हणून इचलकरंजी शहराला आपण पाहतोय, ओळख आहे. 1 लाख हातमाग इथे सगळे काम करतात, हातमाग कामगार इथे काम करतात, यंत्रमागधारक इथे मोठ्या प्रमाणात आहेत. पण एवढं सगळं असताना देखील आज भारतामध्ये या शहराची, या सगळ्या यंत्रमागधारकांची काय अवस्था झाली आपण पाहू शकताय. मामा किती वर्षापासून काम करतायत? मी 40 वर्ष झाली. 40 वर्ष झाली काम करताय. काय काय अडचणी तुम्हाला जाणवतात? काय करायला पाहिजे सरकारने या यंत्रासाठी, या कामगारांसाठी? कामगारासाठी काय अनुदान नाही आणि परत वर्षानुवर्षभर राहतो तर अनुदान काय मिळत नाही. आमचं बोनस जेवढं होतोय तेवढा मिळतो. काय करायला पाहिजे सरकारनं तुमच्यासाठी असं वाटतंय? सरकारनं आमचं हे व्यवस्था करायला पाहिजे. काय करायला पाहिजे? घरकुल किंवा आमची सोय असं काय तर आधार म्हणून पाहिजे कामगारला. बरोबर आहे. आधार काय नाही, 10 वर्ष राबले तर बी पैसे द्यावाच लागणार आम्हाला. आणि 10 वर्ष आम्ही काय आता टिकू शकत नाही. किती दिवसापासून काम करताय? 10 वर्ष झाली. काय काय तुम्हाला पाहिजे सरकारकडून? काय दिलं नाही सरकारने? मागितलंय, मिळालं नाही. मागतोय दरवेळेस नुसतं जेवून जाते, असं झालंय की नाही? घरकुल योजना, विमा योजना ह्याच आहेत. परत 12 तास काम करायला लागतंय कंटिन्यू. 8 तासाची शिफ्ट पाहिजे. कारखानदारीत कसं आहे, कापड एकाच मंडीत जाऊन विकलं जातं. मग ते तिथं कट थ्रोट कॉम्पिटिशन आहे. आमची प्रोडक्शन कॉस्ट वाढल्यानंतर आमच्या कापडाला तेवढी मागणी राहिली नाही. व्यापारी काय करू लागला, सगळे बाहेरचे कापड घेऊ लागला. शेवटी डिमांड काय शिल्लक राहिली तर ती इचलकरंजी पुरता येत होती. म्हणजे लोक कारखाना भाड्याने घेऊन मजुरीची बिंब टाकून चालत होते. त्यांना अक्षरशः ते परवडलं नाही. त्यांनी ते कारखाने बंद करून कर्जबाजारी झाली आणि नंतर ते कामगार झालेत. आणि आता भरपूर मालक लोक मागावर पाळी करायला आणि स्वतःचा उदरनिर्वाह चालवा लागले. टाळ आणि चाळ ही परंपरा शेकडो वर्षांपासून महाराष्ट्राला लाभलेली आहे. आणि त्याच परंपरेतलं हे तमाशा आणि वगनाट्याचं दृश्य माझ्या पाठीमागं तुम्ही पाहताय. पण या तमाशा वगनाट्यामध्ये काम करणारा कलाकार आज अत्यंत हलाखीचं, अपेष्टेचं जीवन जगतोय. हा अपेष्टा सहन करतोय. कारण या पिढीमध्ये कलाकार म्हणून पुढं मोठं झाल्यानंतर, वय वाढल्यानंतर लोक विचारत नाहीत. नवीन पिढी आल्यानंतर त्यांना अपेक्षेसारखं मानमर्यादा मिळत नाही. आणि याच विवंचनेमध्ये केवळ कष्ट आणि कष्ट घेत हे कलाकार आपलं आयुष्य काढत आहेत.
राज्य सरकारने आमचे मानधन वाढवायला पाहिजेत. लोकांकडे, आमच्या कलाकारांकडे कोणीच बघत नाही. फक्त कलाकार फक्त लावणी महोत्सव झाली की संपला का विषय. आमचे अडचणी काहीतरी पूर्ण करायला पाहिजेत ना लोकांनी. आम्ही खूप वेळेस कुठं प्रयत्न केले आम्ही पुढं ही मांडण्याची, पण काही ह्याचं हेच झालं नाही, त्याचं पूर्ण केलंच नाही त्यांनी. काय करायला पाहिजे सरकारने, कुठले मुद्दे उचलून धरायला पाहिजे तुमचे? थिएटरला पण संरक्षण पाहिजे ना. ह्या मुली कामं करतात पण त्यांना काहीतरी संरक्षण पण पाहिजे. त्या विषयावर पण अशी चर्चा झालेली आहे पण कोणी काही दाद घेत नाही. लवकर आमची कामं करत नाहीत, लक्ष देत नाही. त्यांना माहित असतं आम्ही कुठे हे आणा ते आणा कुठून आणायचे, सारखे चक्र मारायला. एक तर आमचं शिक्षण मुळात कमी असतं त्याच्यामुळे त्याचा त्या गैरफायदा घेतात. आम्ही इथं कलावंत असल्यामुळे त्याचा पण गैरफायदा घेतात ते. आम्हाला जे मान पाहिजे ते आम्हाला मान मिळत नाही. म्हणजे या पूर्ण जगात कसं राहायचं तेच आम्हाला समजत नाही. जे मुद्दा मांडायचा आहे तो आहे मेन कास्ट सर्टिफिकेटचा. आमचे भाऊ जाऊ द्या, कुणी जाऊ द्या, आम्हाला कोणीच कास्ट सर्टिफिकेट देत नाही. किती चक्रा मारू द्या म्हणतात, एवढे पैसे भरा तेवढे पैसे भरा, आणि कास्ट सर्टिफिकेट शिवाय कुठलंच काम होऊ शकत नाही हे सगळ्यांना माहिती आहे. गॅप सर्टिफिकेटलाही तसंच आहे. समजा एखाद्या मुलीला थिएटरमध्ये आली 4-5 वर्षांनी तिला डबल शिक्षण चालू करायचं असेल तर ती कसं करणार झाली. गॅप सर्टिफिकेटसाठीच तिला 2-3 वर्ष लागतात आणि कास्ट सर्टिफिकेटसाठी तर इतक्या चक्रा मारावं लागतात. अक्षरशः अधिकारी बदलतात पण आम्हाला कास्ट सर्टिफिकेट देत नाही. महाराष्ट्र 55 वर्षाचा होऊन देखील आज महाराष्ट्रातला प्रत्येक नागरिक, कष्टकरी, शेतकरी, कामगार वर्ग किती उपेक्षेचं जीवन जगतोय याचा विचार सरकारनं 5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करत असताना किमान करायला हवा. तरच हा महाराष्ट्र सुजलाम सुफलाम झालाय असं म्हणायला आपण तुर्तास तरी मोकळे होऊ. पण तशी परिस्थिती आज नाही आहे हे मात्र नाही. इथंच थांबू. पहा फक्त IBN लोकमत.